तर तुमच्यापर्यंत माझा आवाज येत असेल असं समजून आज मी या लाईव्हच्या माध्यमातून बोलायला या ठिकाणी सुरुवात करेन। सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो। मी दुसरा मेसेज आलेला आहे, वारा लय आहे। नक्कीच भाऊ, वारं भरपूर आहे, वारा आहे, वातावरण ढगाळ आहे आणि बरोबर डोक्यावरच सूर्य असल्यामुळं थोडा माझा चेहरा पण स्पष्ट दिसणार नाही, याबद्दल मी सर्वात पहिलं दिलगिरी व्यक्त करतो। त्यानंतर काजल मॅडमचा मेसेज आलेला आहे, स्वागत आहे म्हणून। खरं तर आज मी साईनाथ महाद्वाड नांदेडचा राहणार आहे आणि या महतीच्या माध्यमातून, महतीच्या या स्टेजवरनं मी आज आपणासमोर जगणं सुंदर आहे हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो। खरं तर मित्र हो, तेजस कदमचा मेसेज आहे, दादा लोकेशन चेंज करा। खरं तर दादा सूर्य डोक्यावर असल्यामुळं आकाश पाटीलचा पण तोच मेसेज आहे, वारा जास्त आहे, आवाज थोडा कट होतोय। सूर्य डोक्यावर आहे आणि त्यामुळं चेहरा स्पष्ट दिसत नाही, वारा आहे, आवाज कट होतोय, त्याबद्दल मी सर्वस्वी क्षमा मागतो। थोडा नेटवर्क प्रॉब्लेम पण असेल, त्याबद्दल क्षमा मागतो। खरं तर मित्र हो, सध्या कोरोना नावाच्या विषाणूनं सगळीकडे हाहाकार माजवलेला आहे। कोरोना नावाच्या विषाणूने जगामध्ये हाहाकार माजवलेला असताना भारतामध्ये सुद्धा वारा नसेल अशा ठिकाणी जावे। मॅडम, मी एका शेतामध्ये असल्यामुळं वारा येतोय, कारण घरी जेव्हा मी घरून बोलायला लागेल तेव्हा नेटवर्क असत नाही घरी, त्यामुळं सध्या प्रॉब्लेम येत आहे वाऱ्याचा। आवाज येतोय का चांगला? मी करू का पुन्हा सुरू? खरं तर सध्या कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातलेलं, तर त्याचबरोबर कोरोनाने भारतामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व प्रस्थापित केलेलं आहे। जगामध्ये कोरोनाचे जे रुग्ण आहेत, कोरोना बाधित जे मृत्यू आहेत, ते जगामध्ये लाखोंच्या घरात पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा हे कोरोनाबाधित रुग्ण, आता कोरोनाबाधित रुग्णाने काही हजारांचा आकडा पार केलेला आहे। मग असं असलं तरीही या कोरोनाचा असं असताना या कोरोनाचा प्रसार आणि प्रसार रोखला जावा, या माध्यमातून रोखला जावा म्हणून आमच्या भारत सरकारनं बऱ्याच दिवसापासून आपल्यासाठी एका लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे आणि त्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तुमच्या आमच्याकडं वेळ अवेलेबल आहे, तुमच्या आमच्याकडं भरपूर वेळ अवेलेबल आहे आणि या वेळेमध्ये खरं तर महतीच्या माध्यमातून तुमच्यासमोर दररोज एक म्हणजे वक्तृत्वातला, व्याख्यानातला दररोज एक व्यक्तिमत्व तुमच्यासमोर येतं आणि एखाद्या विषयावर आपलं मत मांडतं। या माध्यमातून यामुळं महती फाउंडेशनचे मी सर्वात प्रथम आभार मानतो। खरं तर सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकजण आम्ही घरी काय करतोय हे प्रत्येकजण आजकाल सोशल मीडियावर पोस्ट टाकून सांगताना दिसतोय। मग आम्ही काय करतोय तर घरी केस विंचरण्याचा जो कंगवा असतो, त्या कंगव्याचे आम्ही दातं मोजत असलेलं पाहायला मिळतं। त्याचबरोबर तेजस कदम नीट दिसत नाही, आवाज पण येते। बरं मित्र, थोडा प्रॉब्लेम येणार आहे, त्यामुळं मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो। घरी मग आपण काय करतो तर मच्छर मारतो, मच्छर मारल्यानंतर ते मच्छर, मी आज किती मच्छर मारलं ते मच्छर मोजण्यामध्ये आम्ही व्यस्त असतो। म्हणजे एकंदरीत काय तर हे जगणं सुंदर असताना आम्ही प्रत्येकजण, प्रत्येक तरुण, प्रत्येक व्यक्ती हे जगणं सुंदर आहे हा फक्त डायलॉग आहे, परंतु खरं ॲक्च्युअली मात्र जिंदगी झंड आहे, या विचारानं आम्ही प्रेरित झालेलं आज आम्हाला पाहायला मिळतो। परंतु मित्र हो, माझं महाविद्यालय यशवंत महाविद्यालय नांदेड, हा यशवंत महाविद्यालय कोरोना काळाला गतिशील प्रतिसाद नावाचा एक उपक्रम सुरू करतं आणि या कोरोना काळामध्ये जे विद्यार्थी आपल्या घरी होम क्वारंटाईनमध्ये अडकलेले जो आपल्या घरी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी या कोरोना काळामध्ये या कोरोना काळाला सकारात्मक तोंड कसा द्यावा, या माध्यमातून तिथं आमच्यासमोर महाराष्ट्रातील दररोज एक नामांकित कवी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या समोर येतात। आपल्या 2 रचना त्या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला ऐकू घालतात। त्याचबरोबर प्रेरणा प्रवासाचा या कार्यक्रमांतर्गत आमच्या त्या यूट्यूब चॅनलवर एक 8 दिवसाला कोणीतरी एक विशेष व्यक्ती येतो, जसं की आमच्या मागच्या आठवड्यामध्ये मंदार भारती
MAB मॅब एव्हिएशन कंपनीचे ओनर मंदार भारदे यांनी आमच्या समोर आलं आणि मंदार भारदेंनी आमच्या समोर येऊन त्यांचं जे यशस्वीतेचं गूढ आहे ते यशस्वीतेचं गूढ आमच्या समोर उलगडून दाखवलं। खरं तर मित्रांनो, हा कोरोना काळ कठीण असताना सुद्धा या कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचं जगणं कसं सुंदर करावं, याचं उत्तम वस्तुपाठ विद्यार्थ्यांचं जगणं कसं सुंदर करावं याचा प्रयत्न आमचं महाविद्यालय करतं आणि त्या प्रत्येक उपक्रमाला मग कोरोना काळाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आमचे विद्यार्थी सुद्धा या कोरोना काळामध्ये सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतात आणि या कोरोना काळामध्ये आपलं जगणं कसं सुंदर करता येईल याचा प्रयत्न करतात। खरं तर मित्रांनो, विषयाचं नाव आहे हे जगणं सुंदर आहे। मग मला सगळ्यात पहिलं हे जगणं म्हणजे काय आहे हे सांगणं मला सगळ्यात पहिलं कुठंतरी गरजेचं वाटायला लागतं। जगणं म्हणजे खरं तर आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे अंतर असतं ना, जगण्यापासून मृत्यूपर्यंत हे अंतर यशस्वीपणे पार करणं म्हणजे जगणं असतं। मग हा जो काही अंतर आहे तो अंतर आम्ही कशा प्रकारे पार करतो हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून असते। म्हणजे हे जगणं जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, अनेक वादळे येतात। मग या संकटांना आम्ही कशा पद्धतीने तोंड देतो, या संकटांना सामोरं न जाता त्याच्यासमोर मान झुकून संकटांसमोर आपण हार पत्करतो का संकटांना समर्थपणे तोंड देतो, यावर तुमचं आमचं हे जगणं सुंदर असतं। मला वाटतं जर आम्ही प्रत्येकानं या संकटांना समर्थपणे या संकटासमोर जाऊन त्यांना समर्थपणे त्याचा प्रतिकार केला, समर्थपणे त्याला तोंड दिलं, तर मला वाटतं तुमचं आमचं प्रत्येकाचं जगणं हे सुंदर झाल्याशिवाय असत नाही। आणि जीवन जगत असताना संकटे दुःख खूप येतात, परंतु दुःखात सुद्धा अतीव दुःखातही आपल्या आयुष्याचा अर्थ शोधता येतो आणि आपल्या आयुष्याचा अर्थ शोधून आपलं जगणं सुंदर करता येतं हे विसरून कधीही चालणार नाही। खरं तर मित्र हो, प्रश्न पडतो तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडतो की जगायचं कशासाठी, म्हणजे नेमकं सुंदर दिसण्यासाठी जगायचं का जगणं सुंदर करण्यासाठी जगायचं। जेव्हा आम्ही टी व्ही पाहायला लागतो, टी व्हीवर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती येतात। खरं तर मला या जाहिरातींचं खूप हसणं येतं, खूप जाहिरातींचं खूप नवल वाटतं, कारण या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कधी कोणत्या गोष्टींवर कशी जाहिरात काढली जातं याचा काही नेम नसतो। आणि तरीही असं असलं तरीही जास्तीत जास्त जाहिरातीचा जो गाभा असतो तो गाभा शरीर सौंदर्य आणि तथाकथित आरोग्य या दोन गोष्टींभोवतीच या जाहिराती फिरत असलेल्या आम्हाला पाहायला मिळतात। मग यावरून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे सध्याच्या जागतिकीकरणाच्या बाजार केंद्री व्यवस्थेमध्ये, या बाजार केंद्री जगामध्ये तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक तरुणाला, तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रलोभने इथं साथ घालत असलेली पाहायला मिळतात। मग जेव्हा ही प्रलोभनं तुम्हाला आवडायला लागतात, ही प्रलोभनाला आम्ही बळी पडतो, तेव्हा खरं तर आम्हाला प्रश्न पडतो जगावं कशासाठी, सुंदर दिसण्यासाठी का जगणं सुंदर करण्यासाठी। खरं तर कॉलेजवरील मुला-मुलींसोबतच्या संवाद सभेत जाहिरातींनी बदलून टाकलेल्या मानसिकतेवर बोलणं मला फार महत्त्वाचं वाटायला लागतं। गौरी देशपांडे नावाच्या दिवंगत लेखिका, त्या लेखिकेंनी जे लेखन केलं त्या लेखनामधली नायिका खूप सुंदर म्हणते, ती एका खऱ्या सौंदर्याचं उदाहरण, ती नायिका खऱ्या सौंदर्याचं उदाहरण देतं। मग खऱ्या सौंदर्याचं उदाहरण देतं ते उदाहरण असं आहे, खरं तर जी स्त्री असते, एखादी बायको असते, स्त्री असते, ती चालत असताना तिच्याबरोबर एखादा पुरुष सुद्धा चालत असतो आणि चालता चालता तो पुरुष त्या बाईकडे चोरून त्या बाईकडे वळून त्या बाईकडे पाहत असतो। मग त्या बाईकडे तो पुरुष का पाहत असतो, तर कारण त्याचं एक कारण आहे, मग त्या बाईला असलेलं सौंदर्य, त्या बाईसोबत असलेला आत्मविश्वास, त्या बाईचं कर्तृत्व, ह्या सगळ्या गोष्टी त्या बाईसोबत असल्यामुळं तो पुरुष त्या बाईला, त्या पत्नीला, त्याची पत्नी असेल किंवा मग कोणतीही बाई असेल, त्याच्याकडे जाणून बुजून पुन्हा त्याच्याकडे पाहत असतो। आणि मला एक गोष्ट सांगणं या ठिकाणी गरजेचं वाटतं, जीवशास्त्राच्या दृष्टीने तरुण वयाचा टप्पा हा एक असा टप्पा असतो की त्या टप्प्यामध्ये सुंदर दिसणं म्हणजे आपलं शरीर असेल, शरीर सौंदर्य हे खूप महत्त्वाचं असतं आणि अनेकांच्या नजरा सुद्धा नेमकं तेच पाहत असतात। आणि म्हणून मला वाटतं सुंदर दिसणं हे जेवढं आपल्या आयुष्यामध्ये आपण याला जेवढं महत्त्व देतो ना, तेवढंच आपलं जगणं कसं सुंदर करता येईल याला सुद्धा महत्त्व देणं मला तितकंच गरजेचं वाटायला लागतं। मग मागे मी जे उदाहरण दिलं त्या स्त्रीचं, मग त्या स्त्रीचं अस्तित्व, त्या स्त्रीसोबत जे काही तिचं सौंदर्य आहे, तिचा
तो खरं तर तो आत्मविश्वास, ते सौंदर्य कुठून आलं असावं बरं? मग त्या गौरी देशपांडे नावाच्या लेखिकेच्या लेखनातली ती जी नायिका आहे, ती नायिका असं सांगते, हे सगळं काही जे आलंय ते मला माझ्या आईवडिलांच्या शिकवणीतून आलेलं आहे. काय मग त्या नायिकेच्या आईवडिलांची शिकवण काय आहे? आयुष्यात कुठलेही विचारपूर्वक पाऊल उचल, आयुष्यामध्ये कुठलेही विचारपूर्वक पाऊल उचल आणि ते पाऊल उचलल्यानंतर ती कृती करत असताना माझ्यामुळं इतर कोणाचंही नुकसान होणार नाही ना, इतर कोणाच्या तोंडचा घास तरी मी हिरावून घेत नाही ना, हे जरूर तपासून पहा. आणि जर तुला वाटत असेल की माझ्या या निर्णयामुळे कोणाचंही नुकसान होणार नाही, तर तू ती कृती जरूर कर. मग हे करत असताना कोणावर अन्याय अत्याचार होता सुद्धा कामा नये. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करत असताना लोक काय म्हणतील या गोष्टीचा कधीच विचार करायचा नाही. जग गेलं खड्ड्यात असं म्हणून खरं तर आपल्याला जी कृती योग्य वाटतं, ज्या कृतीमधून आपलं जगणं सुंदर होत असतं, ती कृती, ते जगणं खरं तर मला वाटतं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून त्या लेखिकेची जी नायिका आहे, त्या लेखिकेच्या नायिकेच्या दृष्टिकोनातून तिला तिचं ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं तिला तिचं जगणं सुंदर वाटायला लागतं. खरं तर मित्र हो, काय असतं, मन स्वच्छ आणि शाश्वत मूल्यांची कदर करणारं असलं की ते निर्मळच राहणार. या मागं मग या मनाचा जो धागा आहे तो मेंदू आणि हृदय याच्याशी निगडीत असतो. आणि मग अशा वेळी विवेकसुद्धा हवा, त्या विवेकाबरोबरच संवेदनशीलता सुद्धा खूप गरजेची असते, खूप महत्त्वाची असते. मग प्रत्यक्षामध्ये अन्याय, अत्याचार, अपमान यांच्या गुलामगिरीमध्ये, आज गुलामगिरीमध्ये दडपली जाणारी स्त्री, या सगळ्या गोष्टीच्या गुलामगिरीमध्ये आज स्त्री दडपली जाते. मग जेव्हा या गुलामगिरीमध्ये दडपल्या जाणाऱ्या स्त्रियांकडे मी पाहतो, मला त्यावेळेला कुठंतरी स्त्री पुरुष समानता ही सुद्धा गरजेची वाटायला लागतं. आणि या स्त्री पुरुष समानतेच्या माध्यमातून इथल्या स्त्रियांचं एकंदरीत इथल्या समाजाचं जगणं सुंदर करता येतं. हा माझा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. मित्र हो, काय असतं, अन्याय, अत्याचार, पिळवणूक ह्या सगळे जे त्या स्त्रियांवर होणारे हे सगळे अन्याय आहेत, त्या अन्यायातून स्त्रियांना वर काढल्यामुळं जर पुरुषांना एखादी पत्नी मिळत असेल, जर एखाद्याला बहीण मिळत असेल, जर एखाद्याला सहकारी मिळत असेल आणि या माध्यमातून त्या पुरुषाचं सुद्धा जर जगणं सुंदर होत असेल, तर मला वाटतं या स्त्रियांच्या जीवनामधला अंधकार नाहीसा करून त्यांचं जगणं सुंदर करणं, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपलं सुद्धा जगणं सुंदर करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर समाज हा स्त्री आणि पुरुष या दोघांचा मिळून तयार होत असतो आणि त्याची खरी संस्कृती श्रीमंत राहावी याची पूर्वअट म्हणजे स्त्री पुरुष समानता ही असायलाच हवी. आज आमच्या अनेक महापुरुषांनी सुद्धा आम्हाला नेमकं तेच सांगितलं. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, महर्षी शिंदे असतील, अशी कितीतरी आम्हाला नावे घेता येतील. या सर्वांनी इथं स्त्री पुरुष समानतेचा प्रयत्न केला आणि स्त्री पुरुष समानतेच्या माध्यमातून इथल्या समाजाचं जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न केला. गांधीजी नेहमी म्हणायचे की बदल हा स्वतःपासून केला पाहिजे. मित्र हो, आता हे स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुषांमध्ये जे विषमतेची दरी आज काही अंशी जी काही दरी आज निर्माण झालेली आहे, ती दरी पूर्णतः बदलणं जरी आपल्या हातात नसलं तरी हे आपण स्वतः मात्र बदलू शकतो. आणि आपल्याला जे शक्य होईल, आपल्याला जी शिकवण आपल्याला महापुरुषांनी या दिलेली आहे, ती शिकवण प्रत्यक्षात आणणं आपल्याला जे शक्य आहे ते प्रत्यक्षात, तो जर विचार प्रत्यक्षात आणला तर प्रत्येकापासून, एका व्यक्तीपासूनच मला वाटतं या समाजामध्ये बदलाची सुरुवात होऊ शकते. आणि या बदलांमधून इथं स्त्री पुरुष समानता रुजू शकते आणि या स्त्री पुरुष समानतेच्या माध्यमातून तू इथल्या स्त्रियांचं, इथल्या समाजाचं जगणं सुंदर होऊ शकतं. खरं तर मित्र हो, जीवन म्हणजे काय असतं, जीवन कसं असतं, जीवन खूप सुंदर असतं. परंतु हे जीवन तोपर्यंत सुंदर होणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करणार नाही. जेव्हा एकदा का प्रयत्न करायला सुरुवात कराल तेव्हा मार्ग आपोआप सापडत जातो, अनुभव आपल्याला मिळत जातो. जीवन म्हणजे 2 घडीचा डाव असतो, जीवन म्हणजे संघर्ष असतो. जीवनाच्या प्रत्येक महापुरुषांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे जीवनामध्ये आम्ही पाहतो, जीवनामध्ये सतत सुख किंवा सतत दुःख असं कंटिन्यू कधीच असू शकत नाही. आणि मग अशा वेळी मला वाटतं जीवनामध्ये जेव्हा सुख असतं, जीवनामध्ये जेव्हा आनंद असतो, तेव्हा आनंदाच्या काळामध्ये, सुखाच्या काळामध्ये आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. तर जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतं, आपलं आयुष्य हे दुःखाने भरलेलं असतं, अशा दुःखाच्या काळामध्ये त्या दुःखामागील, त्या अतीव वेदनेमागील खरं कारण शोधून, त्या कारणांचं, त्या दुःखाचं निर्मूलन करणं हेच खरं शहाणपणाचं असतं. आणि म्हणून मला वाटतं
ह्या दुःखाचं निराकरण जेव्हा आम्ही करायला लागतो तेव्हा तुमचं आमचं जगणं हे सुंदर व्हायला लागतं. खरं तर मला असं वाटतं की या जीवनामध्ये जगण्या इतकं आनंददायी असं काहीच असू शकत नाही. कारण कला, साहित्य, क्रीडा, संशोधन, विज्ञान, त्याचबरोबर तुमच्या आमच्यासाठी वक्तृत्व ही खरं तर जगण्याचे विलास आविष्कार आहेत. आणि जे या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन रमावून घेतात, जे या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः रमतात, त्यांना खरं तर सविकल्प समाधीचं सुख लाभत असतं. आणि म्हणून मला वाटतं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, विचाराच्या आकाशामध्ये आपापल्या मतांचे पतंग उडवावेत आणि प्रसंगी ते काटावेत. परंतु हा सगळा जो ऐश्वर्य छंद आहे तो ऐश्वर्य छंद रंगपंचमीप्रमाणे सुखद अनुभव देणारा असला पाहिजे. आणि तो जर सुखद अनुभव देणारा असेल तर मला वाटतं तुमचं आमचं जगणं हे सुंदर झाल्या वाचून राहत नाही. खरं तर जगणं सुंदर करण्यासाठी काय केलं पाहिजे? मला वाटतं छोट्या जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या दुःखांनी, संकटांनी नाराज होऊन केवळ शोक करत बसता कामा नये. मग अशा वेळी प्रत्येकानं एखाद्या आंधळ्याचा डोळा झाला पाहिजे, एखाद्या लंगड्याचा पाय झाला पाहिजे, एखाद्या अनाथांचा बाप झाला पाहिजे, एखाद्या अनाथांची माय झाली पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये केवळ दुःख सामावलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद पेरण्यासाठी आम्ही प्रत्येकानं काम केलं पाहिजे. जगा आणि जगू द्या हा संदेश मला या ठिकाणी खूप महत्त्वाचा वाटतो. आणि जगणं आणि जगू देणं या दोन्हीही गोष्टी जर तुमच्या आमच्या माध्यमातून घडत असतील तर मला हे जगणं खूप सुंदर वाटायला लागतं. खरं तर आम्हाला जगता जीवनाकडे पाहता आलं पाहिजे. आणि या जीवनामध्ये जे अनुभव येतात त्या अनुभवाला जाणता आलं पाहिजे. मग हे जाणीवेचं जे गाणं आहे ते गाणं गुणगुणत पुढे जाता आलं पाहिजे. मग अशा वेळी आम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडतो, कसं जगायचं? म्हणजे कणत जगायचं का गाणं म्हणत जगायचं? मला वाटतं कणत जगण्याऐवजी आम्ही प्रत्येकानं जर गाणं म्हणत जगलं तर हे जगणं अधिक सुंदर व्हायला लागतं. आणि म्हणून या जगण्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तो खरा आनंद आम्हाला सार्वजनिक पातळीवरूनच घेता येते. कारण जगणं हे स्वतःच्या एकट्याच्या वैयक्तिक जो काही अनुभव आहे, वैयक्तिक गोष्टींवर अवलंबून नसतं, तर या समाजामध्ये ज्या काही गोष्टी असतात, समाजामध्ये जी काही माणसे असतात त्या माणसांवर सुद्धा हे जगणं अवलंबून असतं. त्या माणसांमध्ये आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला शोधता आला पाहिजे, तरच हे जगणं सुंदर दिसायला लागतं. खरं तर प्रयत्नपूर्वक प्रत्येकाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्नपूर्वक जगलं पाहिजे. आणि हे जगणं सुंदर होण्यासाठी, हे जगणं सुंदर करण्यासाठी मला वाटतं प्रत्येकानं जाणीवपूर्वक जाणून बुजून या आयुष्यामध्ये रमलं पाहिजे. खरं तर मला या ठिकाणी एक उदाहरण देणं खूप गरजेचं वाटतं. अनाथांच्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनामध्ये आम्हाला प्रत्येकाला माहीत आहे, यांच्या जीवनामध्ये केवळ अंधकार, केवळ दुःख असताना सुद्धा सिंधुताईंनी प्रसंगी, आता सिंधुताईंचं वय केवळ 9 वर्ष असताना त्यांचं वय वर्ष 35 असलेल्या पुरुषांबरोबर त्यांचं लग्न झालं. म्हणजे केवळ वय वर्ष 9 आणि वय वर्ष 35 या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्या केवळ 9 वर्षाच्या पोटुशा होत्या. आणि अशा वेळी 9 वर्षाच्या पोटुशी असताना तिच्या घरच्यांनी, त्या सिंधुताईंच्या घरच्यांनी किंवा नवऱ्यांनी तिला लाथा बुक्यांच्या मारासह घराच्या बाहेर काढून दिलं. सिंधुताईंना गायच्या गोठ्यामध्ये हाकलून देण्यात आलं. गायच्या गोठ्यामध्येच का? तर गायच्या गोठ्यामध्ये गाया त्या सिंधुताईंना तुडवाव्या, लाथा हाणाव्या. आणि याच माध्यमातून या गायीच्या तुडवण्यातून, लाथा हाणण्यातून सिंधुताईंचा मृत्यू व्हावा म्हणून सिंधुताईंना त्या गायच्या गोठ्यामध्ये हाकलून देण्यात आलं, ढकलून देण्यात आलं. मित्रहो, सिंधुताई बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या, परंतु सिंधुताई सतत ज्या गायीला चारा टाकायच्या ती गाय सिंधुताईंना आपल्या चारही पायांमध्ये घेते, आपल्या पोटुशी त्या सिंधुताईंना कवटाळते आणि त्या सिंधुताईंचं इतर गायांपासून संरक्षण करायला लागते. मग ज्यावेळी सिंधुताईंना या सगळ्या बेशुद्ध अवस्थेतून सिंधुताईंना जाग येते, सिंधुताई शुद्धीवर येतात, तेव्हा पाहतात तर काय ती गाय इतर गायांपासून त्यांचं संरक्षण करत होती. मग सिंधुताई अक्षरशः त्या गायच्या गळ्याला पडून ढसा रडायला लागतात. कारण घरच्याने, रक्ताच्या माणसांनी नाकारलं, पण त्या गायनं सिंधुताईंना स्वीकारलं होतं. खरं म्हणजे सिंधुताईंना एक गोष्ट माहीत होती की जिथं, मग सिंधुताई पुढं घरदार सोडून पुढं निघाल्या. सिंधुताईंना एक गोष्ट माहीत होती, जिथं गाव असतं तिथं स्मशान असतं, जिथं गाव असतं स्मशानभूमी असतं. मग सिंधुताईंनी आपला मोर्चा, आपला जो संसार आहे तो त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये हलवला. आणि सिंधुताई सांगतात, मला उन्हाचे चटके बसले, मला गरिबीचे, मला अत्यंत दरिद्रीचे चटके बसले, म्हणून मला इतरांच्या जगण्यातलं जे दैन्य आहे, इतरांच्या जगण्यातलं जे दुःख आहे, ते दुःख मला प्रभावीपणे, मला चांगल्या पद्धतीने लवकर आणि जाणून बुजून ते दुःख टिपता आलं.
आणि म्हणून त्यांच्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी, त्यांच्या जीवनातला अंधार दूर करणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय मी बनवलं. त्यामुळं मला सिंधुताईंनी, मला वाटतं सिंधुताईंनी या माध्यमातून आपलं स्वतःचं जगणं तर सुंदर केलं, परंतु त्याचबरोबर इतरांचं जगणं सुंदर करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी सिंधुताईंनी प्रयत्न केला. खरं तर मला या ठिकाणी कविवर्य सुरेश भटांच्या ओळी खूप आठवतात. सुरेश भट असं म्हणतात, सरणावर जाताना मला इतकेच कळले होते, सरणावर जाताना मला इतकेच कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. या ओळीचा सिंधुताईंना त्यांच्या जीवनामध्ये वेळोवेळी अनुभव आहे. मृत्यूदाराशी असताना सुद्धा सिंधुताईंनी कधी इतकंच का तर सिंधुताई अक्षरशः आत्महत्येसारखा पर्याय सुद्धा, आत्महत्येच्या टोकाचा पर्याय सुद्धा निवडला होता, परंतु त्या आत्महत्या करणार त्याच क्षणी त्यांना कुठेतरी त्यांच्या जगण्याचा अर्थ समजला आणि त्या माध्यमातून सिंधुताईंनी इतरांच्या, अनाथांच्या, पददलितांच्या जगण्यात आनंद निर्माण केला. मला वाटतं सिंधुताईंच्या जगण्यामध्ये केवळ अंधकार असून सुद्धा सिंधुताईंना त्यांचं जगणं कुठंतरी चांगलं, कुठंतरी सुंदर दिसायला लागलं आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं जगणं सुंदर करून इतरांचं जगणं सुंदर केलं. मला वाटतं नेमकं हेच आम्ही जर प्रत्येकाने नेमकं हेच केलं तर तुमचं आमचं प्रत्येकाचं जगणं सुंदर झाल्या वाचून राहत नाही. मित्रो, जगणं जर सुंदर करायचं असेल तर मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे जगणं सुंदर करायचं असेल तर जीवनाचा अर्थ शोधला पाहिजे. मग माझ्या कोणत्याही पेशंटचा डॉक्टरला विचारलेला माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे या प्रश्नाचं उत्तर खरं तर कोणत्याही डॉक्टरला देणं कठीण असतं, कारण या प्रश्नाचं उत्तर हे त्या व्यक्तीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आणि वेळेप्रमाणे बदलत असतं. मग कोणतंही सर्वसाधारण उत्तर न देता, सर्वसाधारण विधान न करता त्या परिस्थितीला अनुरूप असा जीवनाचा अर्थ शोधायचा असतो. खरं तर माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे हा प्रश्न विचारणं म्हणजे एखाद्या बुद्धिबळपटूला जगातील, त्या बुद्धिबळातील जगातील सर्वश्रेष्ठ चाल कोणती हा प्रश्न विचारल्यासारखेच होईल. आणि किमान मला तरी असं वाटतं की त्या बुद्धिबळातील किंवा कोणत्याही क्षेत्रातील असेल, जगातील सर्वोत्कृष्ट, सर्वात उत्तम अशी कोणती चाल असूच शकत नाही. आणि म्हणून समोर त्या वेळेच्या प्याद्यानुसार, त्या पटावरील त्यांच्या स्थानानुसार आणि समोरच्या परिस्थितीला अनुरूप असा त्या जीवनाचा अर्थ शोधायचा असतो, असा त्या जगण्याचा अर्थ शोधायचा असतो. कारण मित्र हो, काय असतं, जगण्याविषयीचा, प्रत्येकाचा जगण्याविषयीचा जो काही दृष्टिकोन असतो, जगण्याविषयीचं जे मत असतं ते प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये येणारे जे अनुभव असतात त्या अनुभवांवर अवलंबून असतं. आणि म्हणून हे अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, यामुळं प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो. मला वाटतं आपण जीवन जगत असताना प्रत्येकाचं एक विशिष्ट प्रकारचं कार्य असतं आणि ते कार्य पूर्ण करण्याच्या संधी देखील त्याला मिळत असतात, ते कार्य पूर्ण करण्याची आस देखील मिळत असतात. आणि म्हणून प्रत्येकाचे एक विशिष्ट कार्य असल्यामुळं दुसरा कोणी त्या मार्गाने, त्याच्या मार्गाने जाऊ शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वतःचा, प्रत्येकाचा आपला स्वतःचा मार्ग निवडतो. आणि जेव्हा हे आपलं विशिष्ट कार्य पूर्ण करण्याच्या प्रत्येकाला संधी मिळतात आणि या संधीचं आम्ही प्रत्येकजण जेव्हा सोनं करायला लागतो तेव्हा तुमचं आमचं प्रत्येकाचं जगणं हे सुंदर व्हायला लागतं. मित्रहो, मी जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये पाहायला लागतो तेव्हा आज या शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा प्रचंड चिंतेचा आणि प्रचंड चर्चेचा विषय झालेला तो आम्हाला पाहायला मिळतं. मग जेव्हा या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची कारण मीमांसा मी करायला लागतो तेव्हा लक्षात येतं आज आमच्या समाजाची, विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची मानसिकता अशी झालेली आहे की आमचा बाजूचा मुलगा डॉक्टर झालाय, माझा पण मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, बाजूचा मुलगा इंजिनियर झालाय, माझा पण मुलगा इंजिनियरच झाला पाहिजे. नेमकं आमच्याकडे म्हणजे नेमकं होतं काय की त्या मुलांमध्ये असणारे जे सुप्त कलागुण आहेत त्या कलागुणांना कधीच बघितलं जात नाही. प्रत्येक व्यक्तीचं कसं असतं, त्याला आवडणारी एक गोष्ट असते, त्याला रुचणारी गोष्ट असते, रुचणारं क्षेत्र असतं. मला वाटतं ते क्षेत्र ओळखून प्रत्येकाने त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्या विद्यार्थ्याला तिथं उत्तेजन दिलं पाहिजे. परंतु आमच्या समाजामध्ये घडतं सगळं काही नेमकं याच्या विरुद्ध घडतं. मग नेमकं होतं काय, या समाजाच्या, आई वडिलांच्या ज्या इच्छा अपेक्षा असतात, इच्छा आकांक्षा असतात, त्या इच्छा आकांक्षाचं, अपेक्षेचं ओझं हे त्या मुलांना ओझं वाटायला लागतं आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला आपलं जगणं कुठं सुंदर दिसत नाही. मग ते विद्यार्थी जे असतात ते विद्यार्थी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असतात. मला वाटतं इथल्या समाजाने, प्रत्येक आई वडिलांनी मुलाला त्यांच्या अंगामध्ये असणारे कलागुण ओळखून त्या कलागुणांना सुप्त वाव देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा त्या मुलांच्या कलागुणांना वाव भेटेल तेव्हा खऱ्या अर्थानं त्या मुलाच्या जगण्याला अर्थ सापडेल आणि त्या मुलाला त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं जगणं सुंदर वाटायला लागेल.
मग या विद्यार्थ्यांचा विचार करत असताना मला एक गोष्ट इथं सांगणं गरजेचं वाटतं, आपलं अंत्य सामर्थ्य ओळखून ते जागृत करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक तरुणाचं कर्तव्य असतं। आणि मग असं जेव्हा मी मांडायला लागतो तेव्हा एक गोष्ट आवर्जून मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की जीवनाचा अर्थ शोधणं, खरं तर जीवनाचा अर्थ शोधणं हे कधीच वैयक्तिक आयुष्यावर अवलंबून नसतं, तर आजूबाजूच्या जगामध्ये असलेले माणसं, त्या माणसाशी आपल्या जीवनाचा अर्थ तिथं निगडीत असतो। कारण आपलं आयुष्य ही एक बंद पेटी नसून आपलं आयुष्य आजूबाजूच्या लोकांवर सुद्धा अवलंबून असतं। आणि आपलं आयुष्य, आपलं जगणं जर सुंदर करायचं असेल तर मला वाटतं आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ना, त्या लोकांच्या चेहऱ्यावर जेवढं आपण हास्य बोलवण्याचा प्रयत्न कराल तेवढं त्या लोकांना सुद्धा जगणं सुंदर वाटायला लागेल आणि आपल्याला आपलं स्वतःचं सुद्धा जगणं सुंदर व्हायला लागेल। पुन्हा मला या ठिकाणी सिंधुताईंचा पुनरुच्चार करणं गरजेचं वाटतं की सिंधुताईंनीही नेमकं तेच केलं। समाजामध्ये जे दीनदलित होतं, समाजामध्ये जे अनाथ होते, त्या अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम सिंधुताईंनी केलं आणि त्या माध्यमातून सिंधुताईंनी आपलं स्वतःचं जगणं तर सुंदर केलं, बरोबरच त्या अनाथांचं, त्या मुलांचं जगणं सुद्धा सुंदर केलं। आणि याही पुढे जात असताना मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जेवढं आपण जास्तीत जास्त स्वतःला एखाद्या कामामध्ये गुंतवून घेतो, जेवढं आपण जास्तीत जास्त एखाद्या व्यक्तीवर असेल किंवा एखाद्या वस्तूवर प्रेम करतो, तेवढं जास्त आपल्याला जीवनाचा अर्थ समजलेला असतो, तेवढं जास्त आपलं अस्तित्व अधिक प्रमाणामध्ये प्रगल्भ झालेलं असतं। खरं म्हणजे जीवनाचा अर्थ शोधण्याचा आणखी एक मार्ग या ठिकाणी मला सांगणं गरजेचं वाटतं। तो मार्ग असा आहे की आयुष्याचा अर्थ शोधून काढायचा दुसरा मार्ग म्हणजे अतीव दुःखातही त्या वेदनेमागील जे अर्थ असतो, तो वेदनेमागील अर्थ समजून घ्यायचा। जेव्हा न टाळता येण्यासारखे भोग आपल्या पुढ्यात येऊन उभे टाकतात तेव्हा सुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपल्या जगण्याचा अर्थ शोधता येतो, हे विसरून चालता येणार नाही। मग अशा वेळी गरज असते त्या आपत्तीचे विजयोत्सवात रूपांतर करणे, वैयक्तिक शोकांतिकेला विजयामध्ये बदलणे। मग अशा वेळी केलं काय पाहिजे, आपल्यातील जे अमूर्त उदात्तता आहे ती समूर्त होत असतानाचे साक्षीदार होणं मला वाटतं तितकंच कुठंतरी गरजेचं असतं। आणि म्हणून एक उदाहरण देणं मला या ठिकाणी गरजेचं वाटतं, कधीच बरा न होणारा एखादा आजार, मग मला वाटतं त्या आजाराला बदलवणं हे जरी आपल्या हातात नसलं तरी स्वतःला बदलून त्या आजाराचा प्रतिकार कसं करायचं हे ठरवणं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातात असतं। सध्याचं एक लेटेस्ट उदाहरणच घ्यावं, आता सध्याचं कोरोनाचंच उदाहरण घ्यायचं म्हणजे कोरोनाची ही जी काही सगळी परिस्थिती आहे ती कोरोनाची परिस्थिती बदलवणं हे तुमच्या आमच्या हातात नाही, परंतु आपण घरामध्ये राहून कोरोनाचा प्रचार आणि प्रसार थांबवणं, प्रचार आणि प्रसार टाळणं हे मात्र तुमच्या आमच्या हातात आहे। आणि हा कोरोनाचा प्रसार आणि प्रचार थांबवून तुम्ही प्रत्येकाचं जगणं सुंदर करू शकतो। मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की एक वयोवृद्ध व्यक्ती असतो, तो वयोवृद्ध व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये भरपूर निराश असतो, आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड नैराश्यग्रस्त असतो। नैराश्यग्रस्त तो यासाठी असतो की त्याची जी पत्नी असते ती पत्नी 2 वर्षापूर्वी मृत्युमुखी पडलेली असते, ती पत्नी 2 वर्षापूर्वीच मेलेली असते। त्याच्या जो पत्नीचा विरह आहे तो विरह त्याला प्रचंड झालेला असतो, कारण त्या दोघा पती पत्नींमध्ये जे प्रेम होतं ते अतूट प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी तो जो काही पती आहे त्याची पत्नी मेल्यामुळं सतत दुःखी होत असतो। मग अशा वेळी तो जो माणूस आहे त्या माणसाला 4 सांत्वनाचे शब्द बोलून, त्या माणसाला 4 धीराच्या गोष्टी सांगून त्या माणसाच्या जीवनामध्ये त्या माणसाचं जगणं सुंदर करता येतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। मला वाटतं 4 गोष्टी सांगून, धीराच्या गोष्टी सांगून त्याचं जगणं आम्हाला कधीच सुंदर करता येत नाही। मग मला एक या ठिकाणी गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की त्या माणसाला प्रश्न विचारायचा की खरं म्हणजे तू कशामुळे एवढा जे जीवनामध्ये दुःखी आहेस, कशामुळे दुःखी आहेस? तो सांगेल माझ्या बायकोच्या मृत्यूमुळे मी जीवनामध्ये जे काही आहे ते जीवनामध्ये दुःखी आहे। त्यानंतर त्याला प्रश्न विचारायचा की जर तुझ्या आधी तुझी बायको मरण पावली, याऐवजी जर तुझ्या बायकोच्या आधी तू मृत्युमुखी पडला असतास तर काय झालं असतं? तर तो माणूस जो आहे, वयोवृद्ध माणूस, तो माणूस सांगायला लागला की मी जर बायकोच्या आधी मेलो असतो तर माझी जी बायको आहे अत्यंत शोकसागरात बुडाली असते, तिला प्रचंड तिच्यावर आकाश कोसळलं असतं, तिला प्रचंड दुःख झालं असतं आणि ती प्रचंड वैफल्यग्रस्त, प्रचंड नैराश्यग्रस्त झाली असती। मग मी त्याला पुन्हा प्रतिप्रश्न केला, खरंच तुझ्या पत्नीला
तुझ्या आधी पत्नी गेल्यामुळं तुझी पत्नी तुझ्या विरहातून एवढं मुक्त झाली. पत्नीवर होणारं जे काही एवढं मोठं दुःख आहे ते दुःख तू पत्नीचं दुःख आपल्या अंगावर घेतलास, त्याजोगे तुझी पत्नी सुखासमाधानाने सुखासमृद्धीनं मृत्युमुखी पावली. मग यामध्ये तुझ्यासाठी किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. खरंच त्या माणसाला त्या जो तो वयोवृद्ध माणूस आहे त्या वयोवृद्ध माणसाला ही गोष्ट नक्कीच पटेल. आणि मित्र हो, ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर मला वाटतं त्याच्या जगण्याची दिशा बदलेल आणि त्याला त्याच्या जगण्याचा अर्थ सापडून मला वाटतं त्याच्या जगण्यामध्ये त्याचं जगणं त्याला सुंदर दिसायला लागेल. मग मला यापुढे जाऊन एक गोष्ट सांगणं या ठिकाणी आवर्जून सांगणं गरजेची वाटतं की जर जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी अतीव दुःखाचीच गरज असते असंही नाही. मला एवढंच सांगायचं की दुःखामध्ये सुद्धा जीवनाचा अर्थ शोधता येतो, परंतु तो अर्थ शोधण्यासाठी दुःखालाच आमंत्रण द्यावं असंही या ठिकाणी काही नाही. जर दुःख कोणतेही असोत, मग ते शारीरिक असोत की मानसिक असो, मग जर ते टाळता येण्यासारखे दुःख, त्या दुःखांच्या मागील जे काही कारणे आहेत त्या दुःखांमधील कारणांची मीमांसा करून त्याचं जर मुळासकट निर्मूलन आम्ही करत असू तर मित्र हो, मला वाटतं हे जगणं सुंदर व्हायला लागतं. आणि जर हे टाळता येण्यासारखे रोग असतील, हे टाळता येण्यासारखे रोग आम्ही टाळण्याचा प्रयत्न करत असू तर ते शौर्याचं नसून, खऱ्या अर्थानं ते शौर्याचं नसून एका संकुचित मनोवृत्तीचं कुठंतरी द्योतक असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. आणि जर असे दुःख टाळता येण्यासारखे दुःख आम्ही टाळण्याचा प्रयत्न करत असू तर मला वाटतं आमचं जगणं कधीच सुंदर होणार नाही. खरं तर या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला आठवते. एक स्त्री असते, तिच्या पत्नीचा खूप वर्षापूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झालेला असतो. त्यामुळे ती विधवा असते, तिला 2 मुले असतात आणि त्यातल्या एका मुलाचा पण मृत्यू होतो. मग त्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर जो काही दुसरा मुलगा आहे त्या दुसऱ्या मुलाला इन्फंटाईल पॅरालायसिस नावाचा जो काही आजार आहे, डिसीज आहे, तो डिसीज होतो. मग त्या मुलाला पॅरालायसिस तो डिसीज झाल्यामुळं त्याला जिथं कुठं न्यावं लागेल त्याला व्हीलचेअरवरून न्यावं लागायचं. म्हणजे एकंदरीत काय, तो जो मुलगा आहे त्या मुलाचं जे काही सगळं काही करायचं ते व्हीलचेअरवरच करावं लागत असायचं. मग या सगळ्या गोष्टीमध्ये ती जी स्त्री आहे ती स्त्री प्रचंड नैराश्यग्रस्त, प्रचंड वैफल्यग्रस्त असते. एका वेळी तिच्या मनामध्ये आत्महत्येचा सुद्धा विचार येतो. परंतु तो जो काही अपंग मुलगा असतो त्या मुलाला मात्र कुठंतरी त्याच्या जगण्याचा, त्याच्या जीवनाचा अर्थ सापडलेला असतो. त्याला तशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं जगणं कुठंतरी सुंदर दिसायला लागतं आणि म्हणून तो त्याच्या आईला आत्महत्येपासून परावृत्त करतो. मग त्याच्या आईला एका दवाखान्यामध्ये, म्हणजे तिला तो मनोविकार झाल्यामुळे तिला एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं आणि त्यानंतर तिथं जे डॉक्टर असतात त्या डॉक्टरांना एक युक्ती सुचते. ते डॉक्टर एका बाजूच्या बाईला विचारतात, ती जी स्त्री आहे त्या स्त्रीच्या बाजूला बसलेल्या बाईला विचारतात की तुम्ही समजा, अशी कल्पना करा की तुमचं वय वर्ष 80 झालेलं आहे आणि वय वर्ष 80 झाल्या असताना तुम्ही आता मृत्यूच्या दारामध्ये आहात, मृत्यूच्या सरणावर आहात. मग तुम्ही मागे वळून पहा, मला सांगा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय गमावलं हे सगळं मला तुम्ही कल्पना करून सांगा. स्त्री कल्पना करते, विचार करायला लागते. त्या स्त्रीचं एका धनाढ्य पुरुषासोबत लग्न झालेलं असतं. जीवनामध्ये जे काही ऐश्वर्य, सुख समृद्धी तिच्या पायाशी सगळं काही खेळत असतं. म्हणजे प्रत्येक पुरुषांसोबत तिनं प्रणय चेष्टा देखील केलेली असते. म्हणजे एकंदरीत काय तर सगळ्या प्रकारच्या ऐश्वर्यामध्ये ती स्त्री रमलेली असते. परंतु ती स्त्री ही निपुत्रिक असते. मग ती स्त्री सांगायला लागते की मी माझ्या आयुष्यामधलं सगळं काही कमावलं, परंतु जी काही स्त्रियांची संपत्ती असते ती म्हणजे तिचे मूल असतात. ती संपत्ती मात्र मला भेटू शकली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं दुःख म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये तेच सगळ्यात मोठं दुःख आहे. मग जेव्हा हाच प्रश्न त्या वैफल्यग्रस्त स्त्रीला त्या डॉक्टरांनी विचारला, मग त्या स्त्रीनं सुद्धा नेमकं तेच सांगितलं की ज्या काही स्त्रियांचं सगळी संपत्ती असते ती सगळी संपत्ती म्हणजे माझं मूल आज माझ्या आयुष्यामध्ये आहे, तरीही मी आत्महत्येसारखा प्रयत्न करत होते. म्हणजे आजपर्यंत मला माझ्या जगण्याचा अर्थ समजला नव्हता. आजपर्यंत मला माझ्या जगण्याचं जो काही जगणं सुंदर दिसत नव्हतं, परंतु आज मात्र तिला त्या मुलाच्या दृष्टिकोनातून तिचं जगणं सुंदर वाटायला लागलं आणि त्या मुलाला सुद्धा तशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्याचं जगणं सुंदर वाटायला लागलं. मला वाटतं जेव्हा समाजामध्ये अशा घटना घडत असतात ना, तेव्हा
त्या व्यक्तीला, त्या माणसांना तिथं अशा गोष्टींपासून परावृत्त करून त्या गोष्टींसोबत या प्रकारचे असं व्यवहार करून त्या व्यक्तींचं जगणं सुंदर करता येतं आणि त्या जोगे आपलं स्वतःचं सुद्धा जगणं कुठंतरी सुंदर करता येतं। खरं तर एक कविता मला या ठिकाणी सांगणं खूप गरजेचं वाटतं। कविता अशी आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, थोडं जगूयात, अंधारात लपलेली वाट जरा शोधूयात। आयुष्य खूप सुंदर आहे, थोडं जगूयात, अंधारात लपलेली वाट जरा शोधूयात। दुःख येतील सोबत द्यायला, दुःख येतील सोबत द्यायला, दुःखालाही शिकूयात सुखाने थोडं हसायला। दुःखाची साथ की सुखाची वाट, प्रश्न साधेच आहेत, पाहूयात थोडी उत्तराची वाट। मान्य आहे मरण स्वस्त, काय हरकत आहे पण जगण्याची बोलायला स्पष्ट। थोडंसं रडू, थोडंसं हसू, आयुष्याला सोबत घेऊन लाईफ एन्जॉय करू। आणि जेव्हा तुम्ही आम्ही आयुष्यासोबत ही लाईफ एन्जॉय करायला लागू ना, तेव्हा तुमचं आमचं प्रत्येकाचं जगणं हे सुंदर झालेलं असेल। खरं तर मित्रांनो, जेव्हा मी आता सध्या परिस्थितीचा विचार करायला लागतो, आज कोरोना काळामध्ये प्रत्येकजण आता अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतात, त्यामध्ये वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी असतील किंवा मग पोलीस कर्मचारी असतील, हे सगळे आज कोरोनाच्या मृत्यूच्या दारामध्ये उतरून सुद्धा रस्त्यावर उतरून आपलं कुठंतरी तिथं योगदान देत आहेत, आपलं सर्वसामान्य लोकांसाठी आपलं योगदान देत आहेत। मृत्यूचा मागचा पुढचा सुद्धा विचार न करता ते रात्रंदिवस म्हणजे आपल्यासाठी काम करताना दिसत आहेत, आपल्यासाठी झटताना दिसत आहेत। मग आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेतलेला आहे की हे जे काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत, त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचं त्यांना कुठंतरी अनुभूती म्हणून, त्यांना कुठंतरी सहानुभूती म्हणून एक टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्यानंतर पुढे जाऊन थाळ्या वाजवल्या पाहिजे आणि त्यानंतर पंतप्रधानांनी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला दिला। मला वाटतं पंतप्रधानांनी हे कार्यक्रम देण्याऐवजी जर त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एखादा बोनस जाहीर केला असता, किंवा मला असं वाटतं की जर कर्तव्यावर असलेले जवान, जे काही लष्करातील जवान आहेत, त्या आपल्या एका दिवसाचा पगार त्या ठिकाणी ते पंतप्रधान जो काही रिलीफ फंड आहे त्या रिलीफ फंडामध्ये जमा करून कोट्यावधीची मदत त्या ठिकाणी करू शकतात। परंतु इथं आमच्या देशामध्ये असणारे खासदार म्हणजे कोट्यावधीची संपत्ती असणारे खासदार देऊ शकत नाहीत। मग अशा वेळी हे असा एखादा वाढीव बोनस जाहीर करून, अशी एखादी मदत जाहीर करून त्यांची सहानुभूती त्यांना दाखवण्याऐवजी, त्यांना त्या ठिकाणी उत्तेजन देण्याऐवजी, हा जर कोरोना टाळी थाळी आणि दिवा हा प्रकार आमचे पंतप्रधान जेव्हा घडवतात, तेव्हा मला वाटतं या देशामध्ये जो विवेकवादी तरुण आहे, या देशामध्ये जो विज्ञानवादी तरुण आहे, त्या विज्ञानवादी तरुणाच्या जगण्यावर सुद्धा हातोड्या घालण्याचं काम इथं केलं जात असतं। आणि या माध्यमातून जर पंतप्रधानांना खरंच त्या ज्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी होते त्यांचे आभार मानायचेच होते, तर त्यांना या प्रकारची मदत जाहीर करून खऱ्या अर्थाने त्यांचं जगणं सुंदर करता आलं असतं। परंतु त्यांचं जगणं सुंदर तर झालंच नाही, या देशातील लोकांच्या जगण्यावर सुद्धा कुठंतरी या कोरोना टाळी थाळी आणि दिव्याचं हे निर्बंध लागून इथल्या लोकांच्या जगण्यावर सुद्धा बाधा आणले गेल्याचे तुमच्या आमच्या लक्षात यायला लागतं। मग यापुढे जाऊन आज आमच्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावर, आज आमच्या संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आम्हाला दिलेला आहे। मग या व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा कुठेतरी गदा येत असलेल्या तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात, कारण सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायाधीश रस्त्यावरती यायला लागतात आणि ते सांगायला लागतात की आज आमच्या जे काही आमचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या व्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा येत आहे। मित्र हो, आमचं निवडणूक आयोग, आमच्या देशाचं जे निवडणूक आयोग आहे, त्या निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे एक अधिकार मागितलाय। तो अधिकार असा आहे की या देशातील जर कोणीही निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभा केला तर त्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असला पाहिजे। तर अशा पद्धतीचे अधिकार आमच्या देशातील व्यवस्था मागत असेल तर मला वाटतं या जर व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला राहत नसेल तर हे जगणं, या व्यवस्थेच्या माध्यमातून तुमचं आमचं जगणं सुंदर कधी होईल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो। मग हा जो निवडणूक आयोग आहे, हा आमच्या देशात लोकशाहीचा उत्सव राबवणारं सर्वात मोठा आयोग आहे। याच्या पलीकडे जर तुम्हा आम्हाला बोलता येणार नसेल तर मला वाटतं तुमचं आमचं जगणं हे कधीच सुंदर होऊ शकत नाही। आज आमच्या देशामध्ये मोठ्या अंधश्रद्धेनं मोठ्या प्रमाणात कळस गाठलेला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो। म्हणजे कोरोनासारखं हे वैश्विक संकट असताना सुद्धा आज आम्ही कुठेतरी देवीचा रोग वगैरे म्हणून या संकटाला कुठेतरी वेगळीच दिशा देत असलेलं पाहायला मिळतं। मित्र हो,
मला वाटतं या अंधश्रद्धा असेल किंवा जेव्हा श्रद्धेचा अतिरेक होतो तेव्हा अंधश्रद्धा जन्माला येत असते. ही अंधश्रद्धा कुठेतरी बंद करून आपण प्रयत्नवादावर भर देणं गरजेचं असतं आणि या अंधश्रद्धेऐवजी जेव्हा प्रयत्नवादावर भर द्यायला लागतो ना तेव्हा तुमचं आमचं प्रत्येकाचं जगणं सुंदर करायला लागतं. एवढंच काय, आता हे महती फाउंडेशननं या कोरोनाच्या काळामध्ये जो काही हा वैचारिक वारसा, वैचारिक जी काही प्रबोधनाची दंगल आहे ती दंगल या ठिकाणी घेऊन त्या दंगलीच्या माध्यमातून आम्हाला बोलण्यासाठी या महतीनं स्टेज उपलब्ध करून दिलं, तुम्हाला ऐकण्यासाठी स्टेज उपलब्ध करून दिलं आणि या बोलण्या ऐकण्यामधून सुद्धा तुमचं आमचं जगणं सुंदर होत असेल तर मला या ठिकाणी पुन्हा एकदा या महती फाउंडेशनचं पुन्हा आभार मानणं खरं तर खूप गरजेचं वाटायला लागतं. खरं तर मित्र हो, जगणं खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं कधीही विसरू नका. सुटतो काही जणांचा हात न कळत, पण धरलेले हात कधी सोडू नका. आणि हे हात असेच घट्ट बांधून ठेवून तुमचं आमचं प्रत्येकाचं एकमेकांच्या दृष्टिकोनातून हे जगणं सुंदर करता आलं पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटतं. आता जवळपास 40-42 मिनटं झालेली आहे. मी माझं बोलणं आता या ठिकाणी आवर्त घेतोय आणि मला जेव्हापासून मी सुरुवात केलेली आहे तेव्हापासून मला वाटतं प्रश्न दिसत आहेत. एक मिनिट. नागसेन तुळशीदादांचा एक असा प्रश्न आहे की 21व्या शतकामध्ये सगळेजण प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत, पण तरीही या विज्ञानाच्या जगात नशिबावर विश्वास ठेवणारे आणि हाताच्या रेषा पाहून लोक जगतात. या बाबतीत काय सांगाल? खरं तर मी आत्ताच थोड्या वेळाखाली अंधश्रद्धेचा मुद्दा घेतलेला आहे. खरं तर अशा वेळी मला वाटतं जे काही आपण हातांच्या रेषावर आपलं भविष्य पाहत असतो त्या हाताच्या रेषावर भविष्य न पाहता प्रयत्नवादावर महत्त्व दिलं पाहिजे. मित्र हो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जो असतो, मग त्या ठिकाणी श्रद्धेचा अतिरेक असेल किंवा अंधश्रद्धेचा अतिरेक असेल, तो कधीच आम्हाला मान्य नसतो. मग अशा वेळी प्रयत्नवादावर आम्ही लक्ष दिलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. काजल ताई कांबळेंचा मेसेज आहे, 44 डिग्री उन्हात उभे राहून तुम्ही प्रबोधन करत आहात. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. कारण प्रॉब्लेम असा आहे की मी खेडेगावात असल्यामुळं, सध्या माझ्या गावामध्ये अडकून असल्यामुळं घरामध्ये नेटवर्क येत नाही आणि त्यामुळं मला आता शेताशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या ठिकाणी बोलणं मला गरजेचंच वाटते. त्यानंतर जगणं, आमचे मित्र प्रथमेश तेलंग यांचा प्रश्न आहे, काय जगणं सुंदर आहे, खरंच खूप सुंदर विषय मांडत आहोत. धन्यवाद प्रथमेश. त्यानंतर प्रश्न कोणाचे असतील तर मला खरं तर प्रश्न विचारा. जोपर्यंत माणूस स्वतःच्या जगण्या आणि जीवनावर प्रेम करतो आणि येणाऱ्या संधीचं सोनं करायला लागतो तोपर्यंत हे जगणं सुंदर होत नाही. यावर तुमचं मत काय? आकाश दादा, अगोदर सुद्धा मी सांगितलेलं आहे, खरं तर स्वतःबरोबर माणसानं इतरांमध्ये, समाजामध्ये जे काही समाजामध्ये लोक असतात त्या समाजामधल्या लोकांचं जगणं म्हणजे लोकांवर प्रेम करून त्या लोकांचं जगणं सुद्धा सुंदर असलं पाहिजे. कारण आपलं जगणं ही कधीच बंद पेटी नसतं. आपल्या लोकांच्या, आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये जे लोक असतात त्या असणाऱ्या लोकांशी आपलं जगणं निगडीत असतं आणि म्हणून स्वतःपुरता, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यापुरता संकुचित विचार कधीच असता कामा नये. आणि जेव्हा हा विचार सार्वजनिक जीवनामध्ये व्यापकदृष्ट्या हा विचार इथं रुजेल ना तेव्हा तुमचं आमचं प्रत्येकाचं जगणं सुंदर झालेलं असेल. त्यानंतर आमचे गोविंददादा आंभोरे सुद्धा ऑनलाईन आलेले आहेत. धन्यवाद दादा. त्यानंतर सागर भावतेंचं प्रभावी वक्तृत्व आणि जबरदस्त मांडणी लगे रहो भाई योग. धन्यवाद दादा सागर भावते. कोरोनानंतर लोकांचं जगणं सुंदर करण्यासाठी काय करायला हवं? खरं तर सध्याचा काळ हा प्रचंड नैराश्याचा काळ आहे. मी सुरुवातीलाच उदाहरण आमच्या महाविद्यालयाचं उदाहरण दिलेलं आहे की महाविद्यालयांमध्ये कोरोना काळाला सकारात्मक प्रतिसाद या माध्यमातून इथं कोरोनासारख्या प्रचंड प्रतिकूल व्यवस्थेमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं जगणं सुंदर करण्याचं काम आमचं महाविद्यालय करते. मग याच पद्धतीचं सध्या कोरोनाच्या काळामध्ये जगणं सुंदर करण्यासाठी प्रत्येकानं खऱ्या अर्थानं मला वाटतं या कोरोना काळामध्ये ॲक्टिव्ह असलं पाहिजे. खरं तर वाचाल हे वचन मला खूप आठवतं. या काळामध्ये पुस्तकांशिवाय दुसरा उत्तम चांगला असा कोणता मित्र असूच शकत नाही आणि म्हणून मला वाटतं या कोरोना काळामध्ये सकारात्मक राहण्यासाठी, जगणं सुंदर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. जगणं सुंदर करण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो का? नागसेन दादा, जगणं सुंदर करण्यासाठी
मला वाटतं पैसा हा कुठंच महत्त्वाचा फॅक्टर नसतो आणि पैशाला कुठंच महत्त्व नसतं. जगणं सुंदर करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेम हा गोष्टी खूप महत्त्वाची असते. मग अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहतो प्रेम म्हणजे काय असतं हो. प्रेम म्हणजे खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये प्रवेश करून त्या व्यक्तीच्या आंतरिक मनामधल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षा जाणून घेणं म्हणजे खरं प्रेम असतं. प्रेम म्हणजे काय असतं, इतरांच्या मनामध्ये ज्या काही सुप्त गुण आहेत त्याच्यामध्ये त्याला माहीत नसलेल्या ज्या काही कला आहेत त्या कला त्याला माहीत करून त्या कला त्याला उजेडात आणून त्या कला उजेडात आणून त्याचं जगणं समृद्ध करणं कसं करायचं हे सांगणं म्हणजे खरं मला या ठिकाणी प्रेम वाटायला लागतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये कुठंतरी प्रेमाची व्याख्याच बदलत चाललेली आम्हाला पाहायला मिळते. दोन मुलं मुली असतात, ते प्रेम करायला लागतात. मग त्यांचं हे प्रेम कुठल्या तरी उद्यानामध्ये त्यांच्या या प्रेमाला सुरुवात होते. मग त्यांचं हे जे काही प्रेम असतं ते प्रेम कॉलेज वयामध्ये वाढत जातं. पुन्हा मग घरच्यांनी नकार दिलेला असतो. पुन्हा कुठंतरी यांच्या प्रेमामध्ये ताटातूट होते. मग अनेकदा एकतर्फी प्रेम असतं. मग या एकतर्फी प्रेमामधून कुठेतरी नैराश्यग्रस्त जीवनामध्ये नैराश्यता येऊन कुठेतरी समोरच्याचं तरी जीवन संपवलेलं असतं किंवा स्वतःचं तरी जीवन संपवलेलं असतं. या सगळ्या अलीकडच्या काळामधल्या प्रेमाच्या व्याख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये प्रेमामध्ये वासनेचा अंतर्भाव झालेला आहे हे सुद्धा मला तितकंच महत्त्वाचं वाटायला लागतं. मित्र हो, कसं असतं ना, प्रेमा इतकीच मैथून ही सुद्धा गोष्ट तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये खरं तर खूप महत्त्वाची असते. परंतु त्या मैथुनाला जेव्हा प्रेमाची जोड लागते ना तेव्हा खरं तर ते जे काही मैथून असतं ते समाजमान्य असतं. ते काही मैथून असतं मला ते कुठंतरी ते मैथून समाजमान्य आणि कुठंतरी पवित्र वाटायला लागतं. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये हे जे काही प्रेमाची बदलत चाललेली व्याख्या आहे ती व्याख्या अशी न बदलता ती व्याख्या सर्वसमावेशक असली पाहिजे. आजूबाजूच्या सर्व गोष्टींना त्यामध्ये सामावून घेणारी ती व्याख्या असली पाहिजे. ती व्याख्या प्रतिभासंपन्न व्याख्या असली पाहिजे. मित्र हो, मग या ठिकाणी अशा ज्या काही घटना घडत असताना मला असं वाटतं की समाजानं सुद्धा जे काही प्रेम करणारे जे काही माणसं असतात समाजानं सुद्धा त्या माणसांना प्रेम करू दिलं पाहिजे. आणि ज्यांना प्रेम करण्याची जी काही त्यांना स्वातंत्र्य मिळतं ते स्वातंत्र्य मिळत असेल तर प्रेमवीरांनी सुद्धा आपल्या प्रेमाचा अतिरेक करू नये, मला एवढंच वाटतं. शेवटी मित्र हो, मी माझा आता समारोप करत असताना या ठिकाणी पुन्हा आवर्जून एक कविता सांगणं मला या ठिकाणी गरजेचं वाटतं. माझी मैत्रीण रोशनी पतंगे हिची ही कविता आहे. ती कविता मला या ठिकाणी सांगणं गरजेची वाटते. चांदण्याने सूर्य व्हावे, रात्रीस प्रकाश द्यावे. चांदण्याने सूर्य व्हावे, रात्रीस प्रकाश द्यावे. अंधकार नष्ट होऊ नये, सर्वत्र सौख्य पसरावे. अश्रूंनी हरवून जावे दुःख हे शब्दाची मिटावे. अश्रूंनी हरवून जावे दुःख हे शब्दाची मिटावे. नको असे काहीच नसून आनंदाने भरून यावे. कल्पनांना या यश यावे, हे सारे सत्यात पडावे. अवघड सारे वजा होऊनी जगणे अगदी सोपे व्हावे. अवघड सारे वजा होऊनी जगणे अगदी सोपे व्हावे. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये हे जे काही आनंद, हा जो काही आनंद आहे, ज्या काही दुःखाच्या गोष्टी आहेत त्या दुःखाच्या गोष्टी अशाच वजा होत जावं आणि त्या माध्यमातून तुमचं आमचं प्रत्येकाचं जगणं सुंदर हो, एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा महती फाउंडेशनचं पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो. कारण प्रत्येक दिवशी या क्षेत्रातला एक प्रतिभासंपन्न जो काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व या स्टेजच्या माध्यमातून समोर येतं आणि आम्हाला ही वैचारिक मेजवानी ऐकायला देतं. याबद्दल खरंच महतीचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि इथंच थांबतो मित्र. धन्यवाद. काजलताई धन्यवाद. संगरत्ना सर धन्यवाद. सगळ्यांचे पुन्हा एकदा आवर्जून आभार मानतो आणि थांबतो.